नमस्कार. सातारा स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. स्वगणना करा सोपी. तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांचे कोरेगावकरांना आवाहन. संपूर्ण देशभरात 2026च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला म्हणजेच स्वगणना सेल्फ इन्युमरेशन या प्रक्रियेला आजपासून प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरेगावचे तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी नागरिकांना स्वगणनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करत सक्रिय सहभागाचे आवाहन केले आहे. तहसीलदार डॉक्टर कोडे यांनी सांगितले की जनगणना ही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. शासनाच्या विविध योजना, सुविधा आणि विकास कामांचे अचूक नियोजन करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची नोंद होणे आवश्यक असते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत आपल्या कुटुंबांची अचूक माहिती भरून स्वगणना पूर्ण करावी. स्वगणना करण्यासाठी नागरिकांनी अधिकृत जनगणना संकेतस्थळ किंवा मोबाईल ॲपचा वापर करावा. त्यामध्ये घरातील सर्व सदस्यांची माहिती, शैक्षणिक, आर्थिक तसेच इतर आवश्यक तपशील अचूक भरावेत. माहिती भरताना कोणतीही चूक होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच स्वगणना केल्यामुळे जनगणना प्रक्रियेतील वेळ वाचणार असून प्रशासनालाही अचूक माहिती संकलित करणे सुलभ होणार आहे. नागरिकांच्या सहभागामुळे कोरेगाव तालुक्याच्या विकास आराखड्याला अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास तहसीलदार डॉक्टर कोडे यांनी व्यक्त केला. शेवटी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्वगणना प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलावा, असे आवाहनही त्यांनी केले. मी संगमेश कोडे, तहसीलदार कोरेगाव तथा चार्ज अधिकारी म्हणजेच जनगणनेसाठी जे चार्ज अधिकारी नेमलेले आहेत, कोरेगावच्या ग्रामीण भागासाठी मी चार्ज अधिकारी म्हणून काम पाहतोय. आज आपल्या जनगणनेचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 1 मे पासून ते 15 मे पर्यंत आपल्याला स्वतःला जनगणना करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे शासनाने. जेणेकरून ज्या दिवशी प्रगणक आपल्या घरी येईल त्या दिवशी आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आपली जनगणना पूर्ण करता येईल. तर ही जी जनगणना आहे ती अतिशय साधी व सोपी आहे. sc.census.gov.in अशी एक वेबसाईट आहे. त्यावरती गेल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर जो ओ टी पी भरल्यानंतर आपल्यासमोर जे जनगणनेचे 33 प्रश्न आहेत ते येतील. त्याच्या खाली ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये आपल्याला सर्व ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकीच आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे आणि तो ऑप्शन निवडल्यानंतर जेव्हा आपण फायनल सबमिट करू, ते सबमिट केल्यानंतर आपल्याला एक ID मिळेल. तो ID मात्र आपण जतन करून ठेवायचा, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा लिहून ठेवा. हे प्रक्रिया आपली 1 मे ते 15 मे असणार आहे आणि 16 मे पासून जो दुसरा टप्पा असणार आहे त्यामध्ये जे प्रगणक आपण नेमलेले आहेत ते तुमच्या घरी भेट देतील आणि भेट दिल्यानंतर तुम्हाला जो ID मिळालेला आहे तो ID त्यांना द्यायचा आहे. त्यांच्या लॉग इनमध्ये तो ID टाकतील आणि तुम्ही भरलेली माहिती प्रगणकाला त्याच्या लॉग इनमध्ये दिसेल आणि ती बरोबर असल्याची खात्री करून प्रगणक सबमिट करतील. जेणेकरून 1 मिनिटामध्ये आपली जे जनगणना आहे ती पूर्ण होईल. तर मी सर्वांना आवाहन करतो की आपण ह्या 1 ते 15 मे मध्ये स्वतःची जनगणना करून घ्यायची आहे. जेणेकरून आपलाही वेळ वाचेल आणि जनगणना अतिशय सोप्या पद्धतीने पूर्ण होईल. धन्यवाद.